नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी व्लॉगमध्ये। तर हा गुरुवारचा व्लॉग आहे माझा सकाळपासूनचं रुटीन। सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपले जे काही दिवे वगैरे लावायचे असतात ती पूजा मी आवरून घेतली। थोडंसं दारापुढे आवरून घेतलं आणि गोमूत्र घालून पाणी बाहेर शिंपडून घेतलं। त्यानंतर वेळ येते ती गुरुवारच्या दिवशी उंबरठ्याला हळदी लेपन करण्याची। त्यासाठी हळद घेतली, गोमूत्र, गुलाबजल, थोडंसं चंदन पावडर घातले आणि हळदीचं लेपन हे सकाळी ह्यासाठी केलं आज, कारण नेहमी मी दुपारी करते सगळी घरातले काम आवरून झाल्यानंतर। सकाळी करण्याचं कारण एक की आज गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मीचा उपवास देखील आहे आणि मला लक्ष्मीच्या स्वागतासाठी म्हणजे असं डोक्यात होतं की आधी हळदी लेपन करूयात मग पाठ मांडूयात। तर आता इथे मी सकाळीच पाठ मांडून घेते। तर पाठ मांडायच्या आधी मी रोजची जी काही नित्यपूजा असते, देवांना आंघोळ वगैरे घालणं, तर ते आवरून घेतलं कारण देवघराच्या समोरच मला पाठ मांडायचा होता आणि त्यानंतर मग पूजा करता आली नसते। मग पूजा करून झाल्यानंतर इथे मी आता सकाळी ही पाठ मांडून ठेवला होता आणि पोथी संध्याकाळी वाचणार आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी ही पूजा करून घेऊ शकता किंवा मग दोन्ही वेळ तुम्ही पोथी वाचू शकता। त्यानंतर कुठलाही सणवार असो, शुभ दिवस असतो, हा जो काही दरवाजा आहे तोही मी व्यवस्थित गोमूत्राच्या पाण्याने पुसून घेते। त्यानंतर स्वस्तिक जो असतो तोही पुसून काढते आणि त्यावर पुन्हा एकदा नवीन स्वस्तिक काढून घेते। अष्टगंध किंवा तुम्ही कुंकवाने सुद्धा काढू शकतात। त्यानंतर हे जे मेटलचं शुभचिन्ह आहे ते बालाजीचं, तर ते प्रत्येक वेळेला दार उघडताना वाजायचं, त्यामुळे त्याला सेलो टेपने आता फिक्स केलेलं आहे। आणि आजच्या दिवशी मंगल कलशही बदलवायचे असतात, तर तेही त्यांच्यातले पाणी बदलून स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर अखंड दिवाही आज मी स्वच्छ करायला घेतला होता, जो की माझ्याकडे नेहमी लावलेला असतो, तर तोही स्वच्छ करून घेतला। आणि इथे आता माझी संध्याकाळची पूजा झालेली आहे, पोथी वाचून झालेली, नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि माझ्याकडे फोटो नसल्यामुळे महालक्ष्मीचा, तर मी ही दीपावलीला ज्या मूर्तीची आपण पूजा केलेली असते तर तीच मूर्ती मी आता इथे स्थापन केलेली आहे। तर अशी होती माझी पहिल्या गुरुवारची पूजा, साधी आणि सोपी। भेटू लवकरच।